नमस्कार. आता बघा मुलांना शाळेला सुट्टी लागणार आहे 15-20 दिवसांनी. मग मुलं आपल्याकडे सतत काहीतरी वेगळं वेगळं खायला मागतात. तर मग आपण घरीच काहीतरी बनवून ठेवलं आणि वेगळं वेगळं मुलांना रोज खायला दिलं तर ते चांगलंच नाही का. तर त्याकरता आपण ही हिरवी चटणी बनवून घेणार आहोत. हिला सगळ्या प्रकारच्या चाटमध्ये आपण वापरू शकतो आणि यात कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, लिंबाचा रस हे सगळं घातल्यामुळे तिची चव खूप छान लागते. आणि ही तुम्ही बटाटे वड्याबरोबर खाऊ शकतात, समोसाबरोबर खाऊ शकतात. म्हणजे समोसा फोडून असा चाट मस्त मिक्स करून दिला तर मुलं अगदी आवडीने खातात. सँडविचबरोबर, सँडविचला ब्रेडला लावून खाऊ शकतात. म्हणजे खूप प्रकारे हिचा उपयोग होतो. तर ती कशी बनवायची ती आपण बघूया. त्याकरता ही मी भरपूर म्हणजे 2 कप कोथिंबीर घेतली आहे. ही स्वच्छ निवडून 5 मिनटं पाण्यात ठेवली आणि मग धुवून मग कापून घेतली आहे. काड्या पण घ्यायच्या आहेत कारण काड्यांची चव एक वेगळीच लागते आणि छान लागते. हा आहे पुदिना, हा पण मी 1 कप घेतलेला आहे. हे आहे सैंधव मीठ. मी तुम्हाला नेहमीच सांगते कच्चं खायला सैंधव मीठच वापरायचं. तर ते मी 1 चमचा घेतलेला आहे. ही कढीपत्त्याची 10-15 पानं आहेत. हे 1 इंच आलं आहे. हे काळं मीठ अर्धा चमचा. ह्या तिखट मिरच्या आहेत, ह्या मी 4 घेतल्या आहेत. जर तुम्हाला आणखी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणखी घेऊ शकतात. ही जिरा पावडर घेतली आहे कारण जिरे छान बारीक होणार नाही म्हणून मी अर्धा चमचा जिरा पावडर घेतली आहे. आणि हे अर्ध लिंबू कापून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया. हे बघा, हे कढीपत्ता, मिरच्या, आलं हे सगळं खाली घालायचं आहे. म्हणजे काय होतं की ते सगळं छान बारीक होतं. हे पुदिना, हे जिरा पावडर, सैंधव मीठ, काळं मीठ आणि खूप सारी कोथिंबीर. आणि यात जर बारीक नाही झालं तर आपल्याला 2-3 चमचे पाणी घालायचं आहे. तर हे मी वाटून नंतर ही कोथिंबीर घालते. यात आपण हा घालणार आहोत लिंबाचा रस. हे बघा, लिंबाचा रस असा गाळून घ्यायचा म्हणजे त्यात बी जाणार नाही. मी चिंचेची आंबट गोड चटणी दाखवलीच आहे, ती पण बनवून ठेवायची. आणि ही एक हिरवी चटणी. अशा 2 चटण्या असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा चाट एकदम छान प्रकारे खाऊ शकतात. किंवा दही वडे बनवू शकतात. ती पण रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे. आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते. हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात चटणी किती छान हिरवी हिरवी झालेली आहे. बघा, आता आपण यात ही उरलेली कोथिंबीर पण घालून घ्यायची. आणि हे छान आता मिक्स करून बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, आपली ही चटणी तयार झालेली. याला पाणी लागलेलं नाही जरा पण, कारण कोथिंबीरीचं पाणी सुटतं बारीक केल्यावर. त्याच्यामुळे बघा, आता ही मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, अतिशय सुंदर आपली ही चटणी तयार झालेली आहे. ही तुम्ही नक्की चटणी करून बघा. मुलांना सँडविच बनवून द्या. हे समोसावर टाकून द्या. काहीही तुम्ही एकदम छान प्रकारे मुलांना देऊ शकतात. आणि ह्या चटणीने अजिबात त्रास होत नाही. अगदी पाणीपुरी, दही बटाटापुरी, शेवपुरी अशा सर्व पदार्थांना ही चटणी लागते. ही तुम्ही नक्की बनवा.
आणि माझा व्हिडिओ लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आता माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.